तर पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ। सीएनजीच्या दरात 1 रुपयाची तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झालेली। सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर। पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये ही वाढ झालेली आहे। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय पुण्यात सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ, काय माहिती? निश्चितच वृषाली, सातत्यानं देशामध्ये महागाईचा भडका उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सीएनजीच्या दरामध्ये आज सुद्धा प्रति किलो 1 रुपयाने वाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वीचे दर जे होते ते 94.75 पैसे होते, मात्र आता आजचे नवीन दर जे आहेत ते सध्या 95.75 पैसे झालेले आपल्याला सध्या पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतोय की हे सध्याचे दर आहेत 95.75 पैसे। खरं तर हे आज सीएनजीचे दर सध्या वाढलेले आपल्याला पाहायला मिळते। सातत्यानं खरं तर या सीएनजीच्या दरामध्ये वाढ होती। यापूर्वी सुद्धा 8 मे रोजी 1.5 रुपयांनी वाढ झालेली होती आणि 28 मे रोजी 2.5 रुपयांनी दर वाढ झाली होती। मे महिन्यात दोनदा दर वाढ झाल्याच्या नंतर जूनमध्ये सध्या आता ही दर वाढ झालेली आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि याचा थेट फटका जो आहे तो वाहनधारकांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जे सध्या वाहनधारक आहेत, खरं तर पेट्रोल आणि डिझेलच्या प्रमाणामध्ये कुठेतरी सीएनजी ही स्वस्त असलेली पाहायला मिळत होती, मात्र आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा सातत्यानं वाढ झालेली पाहायला मिळते। यामुळे साहजिकच याचा थेट परिणाम वाहनधारकांना होणार आहे आणि या वाहनधारकांना याचा परिणाम झाल्याच्या नंतर महागाई किंवा जी भाडेवाढ आहे किंवा प्रवासामधले भाडेवाढ आहे हे सुद्धा वाढण्याची निश्चितच काही चिन्हे जी आहेत ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण बघू शकतो की सीएनजीच्या पेट्रोल पंपावरती आहोत आणि या पेट्रोल पंपावरती जे सीएनजी धारक म्हणजे जे सीएनजी भरण्यासाठी या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये साहजिकच ही नाराजी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी सातत्यानं जे सीएनजीचे दर वाढत आहेत हे कुठेतरी नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आली। डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क। एटीएफ वरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये तर पेट्रोल निर्यातीवरील शुल्क दरात कोणताही बदल नाही।